आणि मुंबई? हां, मुंबईचं तर मुंबई इज अ व्हेरी प्रोफेशनल सिटी. त्यामुळे मुंबईमध्ये पब्लिकचा त्रास नसतो. मुंबईमध्ये त्रास जो असतो तो 17-18 अथॉरिटीज मुंबईमध्ये आहेत. सो आपल्याला जर आपण हिशोब बघितला तर मुंबईमध्ये जुन्या सरकारने 15 वर्षात 11 किलोमीटर मेट्रो केली होती. 11 किलोमीटरला 15 वर्ष त्यांना लागले. आणि मी ज्यावेळेस या मेट्रोचं मुंबईच्या प्लॅनिंग केलं आणि काम सुरू केलं, 5 वर्षामध्ये 437 किलोमीटरच्या मेट्रोचं प्लॅनिंग करून काम सुरू केलं. त्यातलं जवळपास 200 किलोमीटरचं काम आता पूर्ण होत आहे. आता पुण्यानंतर आता दिल्लीनंतर सर्वात मोठा मेट्रोचा रूट हा मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये दुसरा प्रॉब्लेम आहे. मुंबईमध्ये लोकांचा प्रॉब्लेम नव्हता. मुंबईमध्ये प्रॉब्लेम होता आमचे मित्र उद्धव ठाकरेजींचा. आमची मुंबईची जी अंडरग्राऊंड मेट्रो आहे ही फास्टेस्ट पूर्ण केली आम्ही. आणि अचानक त्यांनी त्या मेट्रोकरता जी काही आरेमध्ये झाडं कापायची होती त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतला. आक्षेप घेतल्यावर मी त्यांना समजवलं की बाबा, त्यांना हे दाखवलं की तुमच्याही काळात ज्यावेळेस म्हणजे मागच्याही काळात जी काही कमिटी झाली होती असं सगळ्या कमिट्यांनी हेच म्हटलेलं आहे, आपल्याला याच्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही आहे. शेवटी कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा परमिशन दिली. त्या परमिशनने आपण काही झाडं कापले, तिथलं काम सुरू करणार. तेवढ्यात सरकार बदललं. सरकार बदलल्याबरोबर त्यांनी त्याच्यावर स्थगिती दिली. आणि स्थगिती दिल्यानंतर त्यांनी एक कमिटी तयार केली, ते मुख्यमंत्री असताना. 1.5-2 वर्ष ती कमिटी चालली. त्या कमिटीने रिपोर्ट दिला आणि त्या कमिटीने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं की आरेची जागाच परफेक्ट जागा आहे, याशिवाय दुसरी जागा नाही आहे. याचं नाव जरी आरे असलं तरी हे रिझर्व्ड फॉरेस्ट नाही आहे, हा त्याच्या बाहेरचा भाग आहे. फॉरेस्ट आणि आरेची जी जागा जिथे आपण मेट्रो करतोय त्याच्यामध्ये अनेक बिल्डिंगांना त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे आणि अनेक मजली बिल्डिंग्स त्या ठिकाणी उभ्या आहेत. त्यामुळे इथे करायला काही हरकत नाही. तरी त्यांनी काही त्या संदर्भात ऐकलं नाही. मग परत सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढलो. सुप्रीम कोर्टाने फार चांगला त्या संदर्भातला निर्णय दिलेला आहे. आणि सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की या ठिकाणी जेवढी झाडं या मेट्रोकरता कापली जाणार आहेत ती सगळी झाडं त्यांच्या एंटायर लाईफस्पॅनमध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन करतील तेवढं ही मेट्रो 82 दिवसाच्या फेऱ्यांमध्ये करेल. आणि हा रिपोर्ट लावून सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिली. आणि मग पुन्हा सरकार आल्यावर आम्ही सुप्रीम कोर्टाच्या त्या निकालाच्या आधारावर तिथली जी काही आहे मेट्रो म्हणजे स्थगिती हटवली. फक्त त्याचा परिणाम एवढा झाला की जी अंडरग्राऊंड मेट्रो आम्ही 3.5 वर्षात पूर्णत्वाकडे नेली होती ती 3 वर्ष लेट झाली. आणि त्याची कॉस्ट केवळ या कारशेडमुळे जी थांबवून ठेवलं होतं 10,000 कोटी रुपयांनी वाढली. 10,000 कोटी म्हणजे 10,000 कोटी रुपयाचा भुर्दंड. असं आहे की पर्यावरणप्रेमी सगळेच आता आम्ही आहोत. एकही झाड कापताना आम्हालाही दुःख होतं, पण ही झाडं कापल्याशिवाय मेट्रो शेड होऊ शकत नव्हतं. आणि जर मेट्रो हे त्या झाडांपेक्षा जास्त चांगलं पर्यावरणाला सोल्युशन असेल, बरं ही झाडं कापली तर नुसती झाडं कापली का? त्याच्यात 10 पट झाडं लावली जी वाढली आहेत, ज्याचा रिपोर्ट आम्ही दिलेला आहे. आत्ताही सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस आम्ही गेलो होतो त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने विचारलं, त्याचा रिपोर्ट आम्ही दिला. ती झाडं मोठी झालेली आहेत त्याचे फोटोग्राफ्स आम्ही दिले. त्यामुळे मला असं वाटतं की केवळ इगो करता मुंबईमधल्या विशेषतः पण जी आमच्या बाकी ओव्हरहेड मेट्रो होत्या त्याच्यामध्ये मात्र फार त्रास झाला नाही. कारण मी एक वॉर रूम तयार केली होती. त्या वॉर रूमच्या माध्यमातून महाराष्ट्रातले सगळे मेट्रो प्रोजेक्ट्स आम्ही मॉनिटर करायचो. त्यामुळे मुंबईमध्ये ज्या 18 अथॉरिटीजची परमिशन घ्यावी लागते त्या सगळ्यांना एका टेबलवर बसवायचो आणि सांगायचो की तुमच्या काय अडचणी आहेत ते इथे सांगा, इथे आणि आत्ता मला परमिशन पाहिजे. असं म्हटल्यानंतर 3-4 महिन्यात त्या परमिशन्स यायच्या.